तर पहा, आपल्याला कटोरी ब्लाऊजवरून फोरटक्स ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे. फोरटक्स ब्लाऊजचं माप कशा पद्धतीने घ्यायचं तर पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. तर पहा, आता आपण ब्लाऊजची उंची घेणार आहे. हा टोटल उंची किती आहे ते मोजून घेऊ, मेजरमेंट करून घेऊ. तर ब्लाऊजची टोटल उंची आहे 12.5 इंच होतं आहे. तर त्याच्यात 1 इंच आपल्याला वाढवायचं आहे सिलाईसाठी. तर पाहू शकतो 12.5 इंच तर आपल्याला आता उंची आहे 13.5 इंच घ्यायची आहे. 1 इंच आपल्याला जास्त वाढवून घ्यायचे आहे. तर पाहू शकतो टोटल उंची आहे आपली 13.5 इंच. 13.5 इंचवर आपण मार्जिन करून घेणार आहे. आणि 2 इंचावर आपली गळा रुंदी घेणार आहे. गळ्याचं शोल्डर आपल्याला मोजून घ्यायचं आहे किती होणार आहे. अडीच इंचाचं आहे तर आपण 2.25 इंचाचं घेऊ. आणि आपल्याला मुंडा पण मोजून घ्यायचा आहे. मुंडा किती आहे ब्लाऊजचा तर ब्लाऊजचा मुंडा कमीच असेल तर 5 इंचाचा मुंडा आहे तर 5 इंचाचा मुंडा घेणार आहे. आणि आपली छाती मोजून घेऊ. छाती किती आहे ब्लाऊजची ब्लाऊजची छाती आहे 8 इंच. दोन्ही साईडने मोजून घेऊ. तर आपल्याला 8 इंचावर मार्जिन करायचं आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन करून घ्यायचं आहे. ही 1.5 इंच आपण वाढवणार आहे सिलाईसाठी. तर 1.5 इंचावर आपण सेम आकार करून घेऊ. आपली आता गळ्याची उंची पाहू. गळा आहे 6.5 इंचाचा आहे. आपण 6.5 इंचाचा घ्यायचा. आणि हा पण 6 इंचाचा आहे तर हा पण 6.5 इंचा घेऊ आपण, कारण की अर्धा सिलाईमध्ये जाणार आहे. तर आपण 2 इंच गळा घेणार आहे रुंदी. आणि गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे. आता आपण हे पूर्णपणे कट करून घेणार आहे. आता आपण याच पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला. जसले तसं आपण आखून घेणार आहे इथं. त्याच पॅटर्नने आपण चौकोनी भाग आखून घेणार आहे. जसलं तसं काहीच वाढवायचं नाही, काहीच कमी करायचं नाही आहे. आता आपण इथं ब्लाऊजचा पुढचा गळा पाहणार आहे. ब्लाऊजचा पुढचा गळा किती आहे. आपल्या ब्लाऊजचा पुढचा गळा ब्लाऊजचा गळा आपला आहे 6 इंचाचा. आपण इथं 6 इंचावर मार्जिन करून 6.5 घेणार आहे. अर्धा इंच आपली सिलाईमध्ये जाते. आता आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचं आहे. आणि आपल्याला आता योगपट्टी काढून घ्यायची. ब्लाऊजची योगपट्टी मोजून घ्यायची किती आहे. आहे 3 इंच आणि मागच्या साईडने आहे 2.5 इंच. 2.5 इंचावर 2.25 इंचावर मार्जिन करून घेणार आहे. सिलाईमध्ये पण आपले अर्धा इंच जाते. आणि इथं आपण 3.5 इंचपर्यंत घेऊ. 3.3 इंचपर्यंत सरळ रेष आखून घ्यायचा आहे. योगपट्टी तयार करून घ्यायची आपली. आता आपण टक्स मार्किंग करून घेणार आहे. इथं आपण 4 इंचावर टक्स घेणार आहे. आणि इथून पण 2.5 इंचावर मार्जिन करून घेणार आहे आपण.
आणि आता आपण 2.25 किंवा 2.5 इंचामध्ये करून घेऊ आणि या साईडला पण आपण 2.5 इंचावर मार्जिन करून घेऊ. तर हा आपला गोल आकारमध्ये तयार होतो. आपल्याला आता हे कट करून घ्यायचं आहे पूर्ण. इथं आपण 1/2 इंच थोडंसं मध्ये घेऊ जेणेकरून फुगा येणार नाही. आता आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे पॅटर्न. जे नवीन शिकणार असतील त्यांनी नक्की एकदम लक्ष देऊन व्यवस्थित पहा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जे छोटे छोटे टिप्स मी हळूहळू सांगते. व्हिडिओ एकदम फास्ट बनवलेला नाही आहे, कारण की तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता तुम्ही. हे झालं आपला पॅटर्न तयार. आता आपण स्लीव कट करणार आहे. ब्लाऊजवरूनच आपण स्लीवचे माप तयार करून घेणार आहे. ही आपली स्लीव आहे, तर ही जसले तशी ब्लाऊजवर ठेवायची आहे. हे अशा पद्धतीने स्लीव ठेवून घ्यायची आणि याच्यावर मार्जिन करून घ्यायचं आहे. आणि खालच्या साईडने पण जिथं शिलाई येते आपली तिथंच ठेवायचं. एकदम शिलाईवरच आपल्याला रेष मारून घ्यायची आहे. जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंतच आपल्याला मेजरमेंट घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता इथं आपण गोलाकार देऊन घेणार आहे आणि शिलाईसाठी थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन करून घेणार आहे. ही आपली शिलाईसाठी थोडी एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि इथून पण आपण शिलाईसाठी मेजरमेंट घेणार आहे. आता स्लीवचं इथपर्यंत आपली बाही येते, तर इथून आपण शिलाईसाठी मार्जिन करून घेऊ. हे झाली आपली एकदम सोप्या पद्धतीने स्लीव. आपल्याला आता कट करून घ्यायची आहे स्लीव. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. आता आपण पुन्हा एकदा माप करून घेऊ बरोबर आहे की नाही. तर हे माप एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार आहे. कटिंग व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा.